महाराष्ट्रातील ध्येयवेड्या तसेच बोर्ड परीक्षेत गुणवंत होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं शकुंतला मॅथ्स अकॅडमीच्या झिरो टू हिरो या प्रवासामध्ये तुमचं मी SK स्वागत करतो. कालच्या लेक्चरमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 स्टार्ट केला होता. त्यातील आपण 2 प्रश्न पूर्णपणे सोडवलेले आहेत. आज आपण तिसऱ्या प्रश्नाला सुरुवात करत आहोत. तरी सर्वांनी वही पेन घेऊन लेक्चरला जॉईन व्हायचंय. चला लवकर लेक्चरला जॉईन व्हा. आजचं लेक्चर खूपच महत्त्वाचं लेक्चर असणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण आलेख पद्धतीने एक सामायिक समीकरण हा जो कन्सेप्ट शिकलाय या कन्सेप्टवरील उदाहरणे सोडवण्याचा सराव करणार आहोत. म्हणजेच तुम्ही पण अशी उदाहरणे बोर्ड परीक्षेत विचारले असता बिनधास्तपणे तुम्ही ही उदाहरणे सोडवू शकाल. ह्याच दृष्टिकोनातून मी सर्व उदाहरणे तुमच्याकडून सोडवून घेत आहे आणि तुमची गणित विषयाचा पाया मजबूत करत आहे. तर बघूया पुढील प्रश्न काय आहे. प्रश्न क्रमांक 3 संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधला प्रश्न क्रमांक 3 आहे. खालील एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. त्यांनी प्रथम जे आपल्याला समीकरण दिलेली आहेत 2x + 3y = 12 आणि सेकंड समीकरण आहे x म्हणजे प्रथम उदाहरणातील फर्स्ट समीकरण A आहे आणि सेकंड समीकरण x - y = 1. आता आलेख पद्धतीनं एखाद्या एक सामायिक समीकरणाचं सोल्युशन काढायचं म्हणजे आपण नेमकं काय करतो आठवा. तुम्हाला काय आठवतंय का बघा. मी तुम्हाला सांगितलं होतं जर आपल्याला आलेख पद्धतीने एखाद्या एक सामायिक समीकरणाचं सोल्युशन काढायचं असेल तर आपल्याला प्रत्येक समीकरणासाठी म्हणजे आलेख पेपरवरती बिंदू प्लॉट करण्यासाठी जे निर्देशक बिंदू लागतील ते बिंदू काढून घेणं आवश्यक आहे. आणि ते बिंदू कसे काढायचे ते बिंदू काढण्यासाठी आपल्याला एक सारणी टेबल ड्रॉ करणं आवश्यक आहे. आता समीकरण नंबर 1 धरूया आपण याला 2x + 3y = 12. आता ह्यामध्ये करूया आपण सारणी टेबल ड्रॉ. आता सारणी टेबल मध्ये काय आहे आपल्याला x चलाची किंमत, y चलाची किंमत तसेच x, y कोऑर्डिनेट. मिनिमम तुम्हाला कमीत कमी 4 तरी पॉइंट निर्देशक बिंदू फाइंड आउट करायचे. म्हणजेच तुम्हाला मिनिमम 4 करायचे. पण आता आपल्याला इथे आलेख पेपर नसल्यामुळे ब्लॅक बोर्डवरती मला तुम्हाला एक्सप्लेन करायचंय म्हणून मी तुम्हाला 3च पॉइंट काढून दाखवत आहे. पण आपली उकल बरोबर येणार बघा तुम्ही. आता आपण कन्सिडर करूया ह्या समीकरणासाठी हा आलेख टेबल आपण घेऊया. आता हा आलेख टेबल मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं प्रथमतः कोणत्याही एका चलाची किंमत तुम्ही स्वतःच्या मनाने कन्सिडर करायची. स्वतःच्या मनाने कन्सिडर करायची म्हणजे कशी करायची ती टेबल मिनिमम असावी. म्हणजे ती किंमत चलाची कन्सिडर केलेली किंवा आपण ग्राह्य धरलेली किंमत मिनिमम असावी. मिनिमम असावी असं का कारण की आपल्याला येणाऱ्या किंवा कन्सिडर केलेल्या चलाची किंमत आपल्याला आलेख पेपरवर प्लॉट करता आली पाहिजे. तुम्ही एखाद्या चलाची किंमत 100, 200, 500 असे कन्सिडर कराल पण आलेख पेपरवरती तो पॉइंट आपल्याला दाखवता आला तर पाहिजे. एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला मिनिमम व्हॅल्यू कन्सिडर करायची आहे आणि त्यातून दुसऱ्या चलाची किंमत फाइंड आउट करायची. आता समजा आपण ह्या समीकरणामध्ये x ची व्हॅल्यू मिनिमम मी माझ्या मनाने 0 कन्सिडर केली. तुम्ही -1, -2, -3, 0, +1, +2 कोणतीही करा. मी 0 केली. आता बघा 0 केली म्हणजे या समीकरणामध्ये 2x + 3y = 12 ह्या समीकरणामध्ये x च्या जागी 0 ठेवूया. म्हणजेच आपल्याला हे बघा 3y = 12, y = 12 भागिले 3 म्हणजे y = 4. म्हणजे x या चलाची किंमत जेव्हा आपण 0 कन्सिडर करतो तेव्हा y या चलाची किंमत आपल्याला 4 मिळते. म्हणजे निर्देशक बिंदू काय झाले त्या पॉइंटचे 0, 4. म्हणजे अशा पद्धतीने एखाद्या चलाची किंमत आपण ग्राह्य धरली असता ती किंमत दिलेल्या समीकरणामध्ये ठेवायची आणि दुसऱ्या चलाची किंमत काढायची. आता त्याच बरोबर आता आपण
दुसरे निर्देशक बिंदू पॉइंट काढण्यासाठी काय करूया, एखादी किंमत ग्राह्य धरूया. आता आपण काय करूया बघा, x ह्या चलाची न धरता y या चलाची किंमत 2 कन्सिडर करूया. आता इक्वेशन काय आपलं बघा, 2x + 3y = 12. आता बघा 2x + 3 y च्या जागी 2 ठेवा = 12. 2x = 6 = 12. 2x = 12 आणि हे +6 आहे, ह्या बाजूला गेल्यानंतर -6 होईल. 2x = 6 होईल आणि x = 6/2 म्हणजेच x = 3 होईल. आता बघा, जेव्हा आपण y या चलाची किंमत 2 कन्सिडर केली तेव्हा आपल्याला x या चलाची किंमत 3 मिळालेली आहे. म्हणजे आपल्या पॉइंटचे निर्देशक बिंदू काय झाले, 3,2. समजलं? म्हणजे कोणत्याही चलाची किंमत तुम्ही कन्सिडर केली तरी काही फरक पडत नाही. आता आपण काय करूया, पुढील चलाची किंमत समजा आपण कन्सिडर करताना बघा असा विचार करायचा की आपल्याला किंमत आलेख पेपरवरती प्लॉट करता आली पाहिजे. समजा आपण इथे y, आता x ची आपण इथे 0 केली होती, आपण y ची 0 ठेवून बघूया. म्हणजे आपल्याला x ची काय किंमत मिळते, म्हणजे x या चलाची किंमत काय मिळते. मग आपलं समीकरण काय, 2x + 3y = 12. 2x + 3 × 0, y ची 0 आपण कन्सिडर केली आहे, = 12. 2x + 3 = 2x + 3 × 0 काय होईल, 0 = 12. म्हणजे 2x = 12, x = 12 डिवायडेड बाय 2, म्हणजे x = आपल्याला 6 मिळालेला. ठीक आहे, आपण 6 पण आलेख पेपरवरती दाखवू शकतो. म्हणजे 6,0 हे त्या बिंदूचे निर्देशक पॉइंट किंवा निर्देशक बिंदू किंवा आपण त्याला कोऑर्डिनेशन पॉइंट असंही म्हणू शकतो. आता त्या पॉइंट 3 अशा पद्धतीने ह्या समीकरणासाठी आपण सारणी टेबल बनवून घेतलेला आहे. आता सेम ह्याच पद्धतीने आपल्याला समीकरण 2 साठी सुद्धा सारणी टेबल बनवून घेणं गरजेचं आहे. आता तो आपण कसा बनवणार, चला आता समीकरण 2 घेऊया. समीकरण 2 साठी सुद्धा सारणी टेबल आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आपण इथं खालीच घेऊया, म्हणजे आपल्याला इथं आलेख पेपर द्वारे सुद्धा आपल्याला ते दाखवता आलं पाहिजे, कारण की उकल आलेख पेपर वरतीच आपली उकल मिळणार आहे. आता बघा x y x, y हा सारणी टेबल झाला आपला समीकरण नंबर 2 साठी. आता समीकरण नंबर 2 कुठलं आपलं, x - y = 1. ह्या समीकरणासाठी हा सारणी टेबल आपण ड्रॉ केलेला आहे. आता हा सारणी टेबल ड्रॉ केलेला आहे म्हणजेच आपणास आता बघा इथे पण कोणत्याही एका चलाची किंमत आपल्याला कन्सिडर करायची. आता समजा x ची आपण 0 कन्सिडर केली तर x - y = 1 हे आपलं समीकरण आहे. x ची 0 कन्सिडर केली असता y ची किंमत काय मिळते तुम्हाला, -1. इथे -1 ठेवून घ्यायचं, 0, -1. त्याचबरोबर समजा आपण x ची किंमत 1 कन्सिडर, y ची 0 करूया. समजा y ची 0 करूया. आता y ची जर 0 केली, x - 0 = 1 होईल आणि x ची किंमत आपल्याला 1 मिळेल. म्हणजे जेव्हा आपण x ची 0 ठेवतो, y ची या चलाची किंमत आपल्याला -1 मिळते आणि जेव्हा y या चलाची किंमत 0 ठेवतो, x या चलाची किंमत 1 मिळते. म्हणजे आपले निर्देशक बिंदू काय झाले, 1, 0. म्हणजे आपण हा दुसरा पॉइंट आपण फाइंड आउट केलेला आहे. ह्या चलनावर किंवा ह्या समीकरणावरून जी आपल्याला लाईन ड्रॉ करायची. आता हे रेषीय समीकरण असल्यामुळे तर लाईन एक लाईन मध्येच लाईन ड्रॉ होणार, म्हणजे एका स्ट्रेट लाईन मध्ये. पण आपल्याला त्या लाईन ड्रॉ करण्यासाठी त्या लाईनचे निर्देशक बिंदू फाइंड आउट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला त्या निर्देशक बिंदूमधून लाईन ड्रॉ करता आली पाहिजे. आता समजा आपण काय करूया, तिसरा निर्देशक बिंदू आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. समजा आपण काय करूया, इथे बघा y या चलाची किंमत 2 ठेवूया. y या चलाची 2 किंमत ठेवली असता x - y = 1, x - 2 = 1, x हे -2 ह्या बाजूला गेल्यानंतर +2 होईल. म्हणजे x = 3 होईल. म्हणजे x या चलाची किंमत 3 येईल. आता तिसऱ्या बिंदूचे निर्देशक बिंदू काय झाले, 3, 2. आता दिलेल्या दोन्ही समीकरणावरून आपल्याला सारणी टेबल मिळालेले आहेत. आता मिळालेल्या सारणी टेबल वरून आपल्याला आलेख पेपरवरती या दोन समीकरणाची उकल काढण्यासाठी
आपण फाइंड आउट केलेले निर्देशक बिंदू प्लॉट करायचे आहेत. आता ते कसे प्लॉट करायचे ते तुम्हाला माहितच आहे, तरी पण मी एकदा सांगतो. हे बघा, हा झाला तुमचा आलेख आलेख पेपर. हा आलेख पेपर नाहीये, पण तुम्ही समजून घ्या, तुम्ही आलेख ड्रॉ करत आहात. हा बघा, हा झाला तुमचा आलेख पेपर. आलेख पेपर वरती हा तुमचा वर्टिकल जो आहे तो झाला वाय ऍक्सिस आणि हॉरिझॉन्टल आहे तो झाला एक्स ऍक्सिस. आता आपण सारणी टेबल प्रमाणे फाइंड आउट केलेले पॉइंट म्हणजे निर्देशक बिंदू हे पॉइंट आपल्याला आलेख पेपरवरती दाखवायचे, म्हणजे आपल्याला दिलेल्या समीकरणाची उकल मिळेल. आता प्रथम पॉइंट बघा, 0,4 म्हणजे एक्स अक्षावरती 0 कुठे आहे पाहायचंय, 0 इथे आहे, आणि वाय अक्षावरती 4 कुठे आहे, इथे आहे. म्हणजे हा झाला आपला पॉइंट 0,4. दुसरा पॉइंट बघा 3,2 म्हणजे एक्स अक्षावर 3 आणि वाय अक्षावर 2 पाहिजे, म्हणजे हा पॉइंट बघा इथे झाला 3,2. समजलं. त्याचबरोबर तिसरा पॉइंट आहे 6,0 म्हणजे एक्स अक्षावरती 6 आणि वाय अक्षावरती 0, म्हणजे हा पॉइंट इथे झाला, हा झाला 6,0. आता आपण तिन्ही पॉइंट ड्रॉ करून घेतलेले आहेत. आता म्हणजे तिन्ही पॉइंट आलेख पेपरवरती प्लॉट करून घेतलेले आहेत. आता या 3 पॉइंट मधून एक जाणारी रेषा आपल्याला ड्रॉ करायची. हे बघा, या 3 पॉइंट मधून आपण जाणारी एक रेषा ड्रॉ केलेली आहे. आता ह्या समीकरणाचं म्हणजे ह्या लाईनचं इक्वेशन काय आहे, 2x + 3y = 12 हे असं लिहून घ्यायचं. आता त्याच पद्धतीनं आपल्याला जे सेकंड समीकरण दिलेलं आहे त्या समीकरणावरून सुद्धा आपण सारणी टेबल ड्रॉ केलेला आहे. आता त्या सारणी टेबल मधील मिळवलेले निर्देशक बिंदू आपल्याला ह्या आलेख पेपरवरती प्लॉट करायचे. आता बघा, मिळालेलं काय आपल्याला 0-1 म्हणजे हा पॉइंट इथं असेल, 0,-1. दुसरा पॉइंट आहे 1,0 म्हणजे हा पॉइंट इथे असेल, 1,0. तसेच तिसरा पॉइंट असेल 3,2 म्हणजेच एक्स अक्षावरती 3 आणि वाय अक्षावरती 2. आता बघा 0,-1 बरी इथे नाही येणार, एक्स अक्षावरती 0 आणि वाय अक्षावरती -1 म्हणजे इथे येईल, म्हणजे हा पॉइंट इथे येईल 0,-1. समजलं. 0,-1 म्हणजे एक्स अक्षावर 0 पाहिजे आणि वाय अक्षावर -1 पाहिजे. आणि दुसरा पॉइंट 1,0 इथं आलाय. तिसरा पॉइंट बघूया 3,2 इथं आलेला आहे. हे बघा, आता आपल्याला काय करायचं, या मिळालेल्या तिन्ही पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता ही लाईन कशी येणार, हे बघा, ही लाईन अशी येणार, ही लाईन अशी आली. हा इक्वेशन काय, x - y = 1. ही झाली तुमची लाईन. आता मी तुम्हाला हे म्हणजे हा कन्सेप्ट शिकवताना सांगितलं होतं, जेव्हा आपण सारणी टेबलवरून प्रत्येक इक्वेशनचे निर्देशक बिंदू किंवा निर्देशक पॉइंट फाइंड आउट करतो आणि आलेख पेपरवरती प्लॉट करतो, त्यातून लाईन ड्रॉ करतो आणि मिळणाऱ्या 2 लाईन जिथे छेदतील त्या छेदन बिंदूचे निर्देशक बिंदू. आता हे बघा, आपल्याला 3,2 ह्याच पॉइंट वरती या 2 रेषा छेदलेल्या आहेत, म्हणजेच या समीकरणाची उकल किती आहे, उकलच मिळालेली आहे आपल्याला. उकल आहे 3,2. ही समीकरणाची उकल आहे. काय अवघड आहे, फक्त 2 सारणी टेबल प्रत्येक समीकरणावरून आपल्याला तयार करता आले पाहिजेत. ते कसे करायचे, प्रत्येक चलाची किंमत आपल्याला फाइंड आउट करायची. ती कशी फाइंड आउट करायची, एका चलाची किंमत आपण आपल्या मनाने ग्राह्य धरायची. ती किंमत अशी असावी, मिनिमम असावी, आणि जेणेकरून आपल्याला ती आलेख पेपरवरती प्लॉट करता आली पाहिजे. आणि कमीत कमी 3 किंवा 4 तुम्हाला निर्देशक बिंदू फाइंड आउट करायचे, म्हणजे तुम्हाला लाईन ड्रॉ करणं शक्य असेल. आता तुम्ही एकच बिंदू काढला तर लाईन ड्रॉ करता येईल का, 3 बिंदू असेल तर मग 3 ते 4 बिंदू तुम्ही फाइंड आउट केले तर तुम्हाला लाईन ड्रॉ करणं शक्य होईल. आता हे बघा, आपण इथे 3 बिंदू फाइंड आउट केले, इथे पण 3 बिंदू फाइंड आउट केले आणि 2 लाईन ड्रॉ करून घेतल्या, आणि 2 लाईन ड्रॉ केल्या असता या दोन्ही लाईनचा छेदन बिंदू आणि त्या छेदन बिंदूचे निर्देशक किती आहेत, 3,2 आहेत. आणि
3,2 हीच ह्या दोन एकसामायिक समीकरणाची उकल आहे. सर्वांना समजलं? तर बघूया पुढील उदाहरण. ह्याच पद्धतीने आपल्याला आज उदाहरणं सोडवायची आहेत. त्यामुळं सर्वांनी प्रोसेस काय आहे ती फक्त लक्षपूर्वक ऐकायची आहे, कारण की आपण समीकरणावरून सारणी टेबल एकदा तुम्हाला बनवता आला तर आलेख पेपरवरती तुम्ही इझिली ते पॉइंट प्लॉट करू शकता. आता हे बघा, पुढील सेकंड नंबरचं उदाहरण आहे. त्यामध्ये इक्वेशन दिलेले आहेत. x - 3y इज इक्वल टू 1 आणि 3x - 2y प्लस 4 इज इक्वल टू 0. आता हे बघा, आता ह्या दिलेल्या दोन इक्वेशनावरून आपल्याला समीकरण नंबर 1 साठी सारणी टेबल बनवून घ्यायचा आहे. समीकरण नंबर 1 साठी आपण सारणी टेबल बनवून घेऊया. आता तो कसा बनवणार? आपण दिलेल्या समीकरणावरून एका चलाची किंमत कन्सिडर करायची आणि दुसऱ्या चलाची किंमत त्यामध्ये पुट करायची. आता हे बघा, 3x किंवा x - 3y इज इक्वल टू 1 हे आपलं समीकरण आहे. आता ह्या समीकरणामध्ये आपल्याला दोन्हीपैकी एका चलाची किंमत कन्सिडर करायची. आता दोन्हीपैकी थांबा, दोन्हीपैकी एका चलाची किंमत कन्सिडर करायची. समजा आपण x इज इक्वल टू 0 कन्सिडर केलं. x इज इक्वल टू 0. आता x - 3y इज इक्वल टू 1 हे आपल्याला इक्वेशन दिले. आता इथे x इज इक्वल टू 0 ठेवला असता आपल्याला y ची किंमत काय मिळणार आहे? हे बघा, y ची किंमत काय मिळेल? -1/3 मिळेल. परंतु -1/3 हा पॉइंट आपल्याला आलेख पेपरवरती प्लॉट करता येऊ शकतो का? नाही. त्यामुळं आपण विचार करायचा आहे की कन्सिडर करताना किंमत सुद्धा अशी कन्सिडर करायची की ज्या किमतीमुळे आपल्याला आलेख पेपरवरती प्लॉट करता येण्याजोगा निर्देशक बिंदू किंवा दुसऱ्या चलाची किंमत मिळाली पाहिजे. आता x ची आपण 0 ठेवली असता आपल्याला किती मिळते? y या चलाची किंमत -1/3. परंतु आता इथे काय करायचं? हे बघा, आपण ह्यासाठी x या चलाची किंमत 0 नाही ठेवायची. x या चलाची किंमत 0 ठेवली असता आपल्याला y या चलाची किंमत -1/3 किंवा अपूर्णांकात मिळत आहे. आता अपूर्णांकात मिळत असल्यामुळे आपल्याला इथे प्लॉट करता येऊ शकत नाही. समजा आपण इथे y या चलाची किंमत 0 ठेवूया. मग आपलं इक्वेशन काय आहे बघा, x - 3y इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू 3 आणि x - 3 y च्या जागी 0 ठेवूया इज इक्वल टू 1 आणि x इज इक्वल टू 0 1 म्हणजेच x इज इक्वल टू तुम्हाला 1 मिळेल. म्हणजे आपण इथे 1,0 हा पॉइंट प्लॉट करू शकतो का नाही? आलेख पेपरवरती प्लॉट करू शकतो. त्यामुळं y ची 0 ठेवली असता x या चलाची किंमत 1 आपल्याला मिळालेली आहे. त्याचबरोबर आपण आता काय करूया, दुसऱ्या बिंदूसाठी x ची काय करूया, आपण -2 किंमत ठेवूया. x ची -2 किंमत ठेवूया. बघूया आपल्याला y या चलाची किंमत काय मिळते. ती आपण कशी फाइंड आउट करणार? ती आपण समीकरण अगोदर लिहून घेणार. काय समीकरण आहे आपलं? आपलं समीकरण आहे x - 3y इज इक्वल टू 1. आपण x ह्या चलाची किंमत -2 कन्सिडर केली. आता मी -2 कन्सिडर केली, तुम्ही -1 -3 कोणतीही किंमत तुमच्या मनाने कन्सिडर करायची, जेणेकरून दुसऱ्या चलाची किंमत आपल्याला अशी मिळाली पाहिजे की तो बिंदू किंवा त्या बिंदूचे निर्देशक आपल्याला ह्या आलेख पेपरवरती प्लॉट करता आले पाहिजे. आता हे बघा, x ची किंमत आपण -2 कन्सिडर केली असता ह्या इक्वेशन मध्ये x च्या जागी -2 ठेवूया. म्हणजे तुम्हाला -2 आता ह्या बाजूला गेलं तर +2 होईल. म्हणजे -3y इज इक्वल टू 1 + 2 होईल आणि -3y इज इक्वल टू 3 होईल आणि y इज इक्वल टू
3 डिवायडेड बाय -3 म्हणजेच y इज इक्वल टू तुम्हाला -1 मिळेल. म्हणजे -1 तुम्ही प्लॉट करू शकता. म्हणजे -2 आपण x या चलाची किंमत कन्सिडर केली असता तुम्हाला y या चलाची किंमत सुद्धा -1 मिळते. म्हणजे -2, -1 हा पॉइंट आपण इथे प्लॉट करू शकतो. अशाच पद्धतीने आपण तिसऱ्या बिंदूसाठी सुद्धा निर्देशक बिंदू फाइंड आउट करायचे. ते कसे फाइंड आउट करायचे? समजा आपण इथे काय करूया, आता x च्या किमती आपण कन्सिडर केल्या होत्या. आता समजा y या चलाची किंमत आपण कन्सिडर करूया. आपण काय करूया, समजा x या चलाची किंमत आता आपण कन्सिडर करूया 4. x या चलाची किंमत आपण 4 कन्सिडर करूया. म्हणजे x - 3y इज इक्वल टू 1, 4 - 3y इज इक्वल टू 1, -3y इज इक्वल टू 1 - 4, -3y इज इक्वल टू परत हे किती येणार, -3 होणार आणि दोन्ही साईडला मायनस असल्यावर प्लस होईल आणि y इज इक्वल टू 3/3 म्हणजेच y इज इक्वल टू 1 मिळेल. म्हणजे जेव्हा आपण x इज इक्वल टू 4 कन्सिडर करतो तेव्हा y या चलाची किंमत आपल्याला 1 मिळणार आहे. म्हणजे ह्या बिंदूचे निर्देशक बिंदू काय झाले, 4,1. अशा तऱ्हेने आपण समीकरण नंबर 1 साठी हा सारणी टेबल ड्रॉ करून घेतलेला आहे आणि या सारणी टेबल वरून आपण 3 बिंदूचे निर्देशक पॉइंट काढून घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने आपण सेम समीकरण नंबर 2 आता ह्या समीकरणासाठी अजून एक सारणी टेबल ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि त्या समीकरणावरून सुद्धा आपल्याला मिनिमम 4 किंवा 3 तुम्ही निर्देशक बिंदू फाइंड आउट करायचे आहेत. आता हे बघा, आपले इक्वेशन काय, 3x - 2y + 4 इज इक्वल टू 0 हे आपलं समीकरण. आता या समीकरणामध्ये आपल्याला आलेख पेपरवरती या समीकरणाची लाईन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला निर्देशक बिंदू फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आता ते निर्देशक बिंदू फाइंड आउट करण्यासाठी दिलेल्या दोन्ही चलाच्या किमतीपैकी एका चलाची किंमत आपल्या मनानं कन्सिडर करूया. आपण कशी कन्सिडर, वरती ज्याप्रमाणे आपण सारणी टेबल तयार केलाय त्याच पद्धतीनं इथे पण सारणी टेबल तयार करायचं आहे. आता समजा x ची आपण 0 ठेवली, तर आता x ची 0 ठेवली तर 0 ठेवून घेऊया. x च्या जागी 0 ठेवायचं, दुसरं काही करायचं नाही. हे बघा काय झालेलं आहे, 3 × 0 0 होईल म्हणजे -2y + 4 इज इक्वल टू 0 होईल. -2y इज इक्वल टू हे +4 ह्या बाजूला गेलं तर -4 होईल आणि y इज इक्वल टू -4 डिवायडेड बाय -2 हे मायनस मायनस प्लस होईल आणि y इज इक्वल टू 2. म्हणजे जेव्हा आपण x या चलाची किंमत 0 कन्सिडर करतो तेव्हा y या चलाची किंमत आपल्याला 2 मिळालेली आहे. म्हणजे बिंदूचे निर्देशक बिंदू पॉइंट काय झालेले आहेत आपले, 0,2. समजलं? म्हणजे जेव्हा x या चलाची किंमत 0 आपण कन्सिडर केली आणि कन्सिडर केलेली किंमत दिलेल्या समीकरणामध्ये ठेवली तेव्हा y या चलाची किंमत मिळाली आणि दोन्ही चलाच्या किमती म्हणजेच आपल्याला पाहिजे असलेल्या बिंदूचे निर्देशक पॉइंट म्हणू शकता. आता याच पद्धतीने आपण अजून 2 आपल्याला निर्देशक बिंदू फाइंड आउट करायचे. आता 2 निर्देशक बिंदू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करूया, समजा इथे बघा x या चलाची किंमत -2 ठेवूया. x या चलाची किंमत -2 ठेवूया. आता -2 ठेवायची म्हणजे काय करायचं, आपलं समीकरण काय, 3x - 2y + 4 इज इक्वल टू 0. आता x ची किंमत आपण -2 कन्सिडर केलेली आहे म्हणजे आपल्याला काय मिळते y या चलाची किंमत ते पाहिजे. बघा हे -6 होईल, -2y + 4 इज इक्वल टू 0. आता हे बघा -2y आहे ना, हे -2 ह्या बाजूला घेऊन जाऊ म्हणजे ते +2y होईल. म्हणजे -6 + 4 इज इक्वल टू 2y. म्हणजे -6 + 2 म्हणजे -2 होईल आणि हे -2y म्हणजे y इज इक्वल टू तुम्हाला -1 मिळेल. y इज इक्वल टू -1 मिळेल. म्हणजेच -2, -1 हे दुसऱ्या बिंदूचे निर्देशक पॉइंट झालेले आहेत. आता त्याच पद्धतीनं तिसऱ्या सुद्धा बिंदूसाठी आपल्याला निर्देशक पॉइंट फाइंड आउट करायचे. आता निर्देशक बिंदू फाइंड आउट करण्यासाठी इथे तुम्ही x च्या दोन्ही वेळेस किमती कन्सिडर केल्या होत्या. समजा इथे x ची 0 कन्सिडर केली असता आपल्याला y ची 2 मिळाली. आता x ची -2 कन्सिडर केली असता इथे y ची -1 मिळाली. आता आपण काय करूया, y ची कन्सिडर करूया आणि x या चलाची किंमत फाइंड आउट करूया.
समजा आता इथे काय करूया आपण, y ची 5 ही किंमत कन्सिडर करूया. तुमच्या मनानं तुम्ही कन्सिडर करायची आणि येणारी किंमत फक्त आपल्याला अशी पाहिजे की आपल्याला आलेख पेपरवरती प्लॉट करता आली पाहिजे. आता समजा इथे y ची आपण किंमत 5 कन्सिडर करूया. आता y ची किंमत 5 कन्सिडर केली असता आपलं समीकरण काय बघा, 3x - 2y + 4 = 0. 3x - 2 × 5, y च्या जागी 5 ठेवायचंय, +4 = 0. म्हणजे काय होईल बघा, 3x - 10 + 4 = 0. 3x, आता हे -10 + 4 म्हणजे -6 होईल. म्हणजे 3x = 6 होईल आणि x = 6/3. म्हणजे x या चलाची किंमत तुम्हाला 2 मिळालेली आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही y या चलाची किंमत 5 कन्सिडर केली असता x या चलाची किंमत तुम्हाला 2 मिळालेली आहे. म्हणजे आपल्याला जो पॉइंट प्लॉट करायचा आहे त्या पॉइंटचे निर्देशक बिंदू काय मिळालेले आहेत, 2,5. आता दोन्ही समीकरणाचे दोन्ही सारणी टेबल आपल्याकडे रेडी आहेत. आता बघूया या समीकरणाची उकल. आता या समीकरणाची उकल आपल्याला कसे फाइंड आउट करता येईल. या समीकरणाची उकल फाइंड आउट करण्यासाठी अगोदर आपल्याला मिळालेले पॉइंट आपल्या आलेख पेपरवरती प्लॉट करणं गरजेचं आहे. तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये आलेख पेपर सेपरेटली प्रोव्हाइड केलेला असेल. आता आलेख पेपर सेपरेटली प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित आलेख पेपरवरती मिळालेले पॉइंट ड्रॉ करून घ्यायचे आहेत. म्हणजेच तुम्हाला तुमच्या समीकरणाची उकल फाइंड आउट करता येईल. आता ती उकल आपण कशी काढायची ते इथे शिकून घेऊया. आता उकल आपण कशी काढायची तुम्हाला पाठीमागील उदाहरणात सांगितलं होतं. आता आपल्याला जेवढेही पॉइंट मिळालेत, आता समजा इथे कोणता पॉइंट मिळालाय, समीकरण नंबर 1 साठी बघूया आपण. कोणता, 1,0. आता 1,0 म्हणजे आपण x अक्षावरती 1 पाहायचंय आणि y अक्षावरती 0. म्हणजे आपल्याला हा पॉइंट मिळालाय 1,0. त्याचबरोबर दुसरा पॉइंट आहे -2 - 1, म्हणजेच x अक्षावर -2 पाहायचंय आणि y अक्षावर -1. म्हणजे हा पॉइंट इथे मिळाला. हे बघा, -2 - 1 हा झाला इथे पॉइंट. आता हे बघा, ह्याचे कोऑर्डिनेशन पॉइंट काय आहेत, -2 - 1. त्याचबरोबर तिसरा पॉइंट काय आपला, 4,1. म्हणजेच x अक्षावरती आपण 4 कुठे आहे शोधायचे आणि y अक्षावर 1. म्हणजे हा पॉइंट इथे आला बघा, 4,1. आता तीनही पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत. आता ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेशन काय, बिंदू काय आहेत, 4,1. आता मिळालेल्या तीनही पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता ही झाली लाईन. आता ही लाईन आपली म्हणजे कुठल्या समीकरणासाठी ड्रॉ केलेली आहे, x - 3y. इथं लिहून घ्यायचं, x - 3y = 1. ह्या समीकरणासाठी आपण ही लाईन ड्रॉ केलेली आहे. म्हणजे आता बघा, त्याच सेकंड समीकरणासाठी सुद्धा आपल्याला सेम पद्धतीनं पॉइंट प्लॉट करून लाईन ड्रॉ करायची आहे. आता सेकंड समीकरणासाठी 0,2 हा प्रथम पॉइंट आहे. म्हणजे 0,2 म्हणजे इथे येईल, हे बघा 0,2. त्याचबरोबर आता -2, -1 म्हणजे -2, -1 म्हणजेच हा पॉइंट इथे भेटेल बघा, -2, -1. त्याचबरोबर तिसरा पॉइंट आहे 2,5 म्हणजेच इथे 2 आणि y अक्षावरती 5. म्हणजे तिसरा पॉइंट तुम्हाला इथे मिळेल 2,5. हे बघा 2,5, 2,5. आता आपल्याला 0,2 कुठं मिळालेला आहे, 0,2 आपल्याला इथं मिळालेला आहे. 0,2 इथे मिळालेला आहे. 2,5 इथे मिळालेला आहे आणि -2, -1 इथे मिळालेला आहे. आता या तीनही पॉइंट मधून आपल्याला लाईन ड्रॉ करायची. ती कशी असणार, हे बघा, आपण तीनही पॉइंट मधून लाईन ड्रॉ करून घेऊया. तीनही पॉइंट मधून लाईन ड्रॉ करायची. आता मिळालेल्या तीनही पॉइंट मधून आपण लाईन ड्रॉ केली असता ह्या लाईनचं इक्वेशन काय आहे बघा, 3x - 2y + 4 = 0. म्हणजे आपण दोन्हीही समीकरणावरून 2 लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. आता 2 लाईन ड्रॉ केलेल्या कुठं छेदतात ते बघायचं. 2 लाईन ड्रॉ केलेल्या कुठं छेदतात, इथे छेदतात. आणि ह्या छेदन बिंदूचे निर्देशक बिंदू काय आहेत,
-2, -2, हे ह्या समीकरणावरून ड्रॉ केलेल्या छेदनबिंदूचे निर्देशक बिंदू आहेत. म्हणजेच दिलेल्या समीकरणाची उकल सुद्धा हीच होईल. म्हणजे काय होईल उकल? उकल होईल -2, -1 ही या समीकरणाची उकल. ही उकल समीकरणाची असेल. म्हणजे आलेख पद्धतीनं समीकरणाची उकल आपण ह्या पद्धतीनं फाइंड आउट करू शकतो. आता प्रत्येकाला आलेख पद्धतीनं एक सामायिक समीकरण कशी सोडवायची समजलं असेल, तरी सुद्धा तुम्हाला एकदा परत रिपीट करून सांगतो. प्रत्येक इक्वेशन साठी सारणी टेबल ड्रॉ करायचा आहे. सारणी टेबल ड्रॉ करताना एका चलाची किंमत आपण कन्सिडर करायची आणि दुसऱ्या चलाची किंमत आपण फाइंड आउट करायची. म्हणजेच कन्सिडर केलेली एका चलाची किंमत आपण मिनिमम कन्सिडर करायची, जेणेकरून आपल्याला या आलेख पेपरवरती ती प्लॉट करता आली पाहिजे. तुम्ही 100, 50 अशी ग्राह्य धरू शकत नाही. ग्राह्य धरल्यावर दुसऱ्या चलाची किंमत मिळेल सुद्धा, पण आपल्याला ती पेपर आलेख पेपरवरती किंमत आपल्याला दाखवता येणार नाही. म्हणून आपल्याला मिनिमम अशी किंमत कन्सिडर करायची आणि दुसऱ्या चलाची किंमत काढायची. त्याचबरोबर आता मिनिमम 3 किंवा 4 पॉईंट तुम्हाला फाइंड आउट करायचे, जेणेकरून तुम्हाला दिलेल्या समीकरणाची लाईन आपल्याला आलेख पेपरवरती प्लॉट म्हणजे पॉईंट प्लॉट करून लाईन प्लॉट करता येईल. म्हणजे आता हे बघा, हे पॉईंट प्लॉट केले आणि लाईन प्लॉट केली. सेम सेकंड इक्वेशन साठी सारणी टेबल बनवून घेतला, पॉईंट प्लॉट केले, लाईन ड्रॉ केली आणि ह्या दोन्ही लाईन कुठे छेदतात त्याचा छेदन बिंदूचे निर्देशक पॉईंट म्हणजेच दिलेल्या समीकरणाची उकल होय. आता या समीकरणाची उकल काय आहे? -2, -1 आहे की नाही सोपं? अशाच पद्धतीनं प्रत्येक प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत, कारण की आपण पाठीमागील लेक्चरला तुमच्या सर्व बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. त्यामुळं सराव संच सोडवत असताना तुमची ही प्रॅक्टिस चालू आहे. कारण की तुम्हाला येणाऱ्या तुमच्या घटक चाचणीमध्ये सुद्धा या संकीर्ण प्रश्न संग्रह तसेच पाठीमागील सराव संच 1.1 ते 1.5 पूर्ण सराव संच आपण इथे सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग नक्कीच होईल. चला तर बघूया आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे. पुढील प्रश्न आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्याला कोणती समीकरणं दिलेली आहे ती आपण पाहून घेऊया. चला समीकरण नंबर, आता बघा तिसरं समीकरण आहे 5x - 6y इज इक्वल टू 5x - 6y + 30 इज इक्वल टू 0 हे एक समीकरण तुम्हाला दिलेलं आहे. त्याचबरोबर 5x + 4y -20 इज इक्वल टू 0. आता ही दोन समीकरणं दिली आहेत आणि आता आपल्याला ही दोन समीकरणं एक सामायिक समीकरणं आलेख पद्धतीनं सोडवायची. म्हणजे आपल्याला प्रथम स्टेप काय आहे? प्रत्येक समीकरणासाठी सारणी टेबल ड्रॉ करून घ्यायचं आहे. चला आपण सारणी टेबल ड्रॉ करून घेऊया. सारणी टेबल मध्ये काय असणार आहे आपल्या? x, y आणि x, y हा असणार आहे तुमचा सारणी टेबल. आता सारणी टेबल मध्ये आपण कमीत कमी 3 व्हॅल्यू फाइंड आउट करूया किंवा 3 निर्देशक बिंदू फाइंड आउट करूया. आता ते कसे करायचे हे बघा. प्रथम इक्वेशन काय आपलं? 5x - 6y + 30 इज इक्वल टू 0. आता हे बघा, आपण काय करूया, इथे x ची व्हॅल्यू 0 कन्सिडर करूया. म्हणजे x ची व्हॅल्यू 0 कन्सिडर केली म्हणजे दिलेल्या समीकरणात x च्या जागी 0 ठेवायचे. आता बघा, दिलेल्या समीकरणात x च्या जागी 0 ठेवलं म्हणजे हे 0 होणार. -6y + 30 इज इक्वल टू 0. -6y इज इक्वल टू -30 होईल आणि y इज इक्वल टू -30 भागिले -6. आता y इज इक्वल टू मायनस प्लस होईल आणि 6 × 6 = 6 × 5 = 30 म्हणजे y इज इक्वल टू 5 मिळेल. म्हणजेच x इज इक्वल टू 0 कन्सिडर केला असता y इज इक्वल टू 5 मिळेल. म्हणजेच आपल्याला 0,5 हा एक निर्देशक बिंदू मिळालेला आहे. आता इथे काय करूया आपण? y इज इक्वल टू 0 कन्सिडर करूया. म्हणजे आपल्याला काय x ह्या चलाची किंमत मिळते ते पाहूया. म्हणजे y च्या ठिकाणी 0 ठेवूया. म्हणजे आपल्याला 5x इज इक्वल टू 0 + 30 इज इक्वल टू 0.
म्हणजेच 5x इज इक्वल टू हे प्लस 30 ह्या बाजूने तर -30 होईल आणि x इज इक्वल टू -30 भागिले 5 म्हणजे x इज इक्वल टू -6 मिळेल. आता हे बघा -6,0 हे झाले दुसऱ्या बिंदूचे निर्देशक पॉइंट. आता x या चलासाठी 3 किंमत कन्सिडर करूया. x या चलासाठी 3 ही किंमत कन्सिडर करूया. म्हणजे आपल्याला कन्सिडर करून बघायचे की आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत काय मिळते. आता 5 × 3 - 6y + 30 इज इक्वल टू 0 म्हणजे 15 - 6y + 30 इज इक्वल टू 0. तर -6y इज इक्वल टू हे बघा आता हे +30 आणि +15 म्हणजे किती होईल 45 होईल. आता 45 होईल आणि y इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होईल 45 भागिले 6 म्हणजे y इज इक्वल टू 6 पंचे 30 6 6 36 6 7 42 खाली राहिले 3 म्हणजे y इज इक्वल टू तुम्हाला 7.5 मिळालेला आहे. 7.5 पण आपण प्लॉट करू शकतो. म्हणजे 7.5 आपल्याला आलेख पेपरवरती प्लॉट करणं काय अवघड नाही. म्हणजे 3,7.5 हे आपल्या तिसऱ्या बिंदूचे निर्देशक पॉइंट झालेले आहेत. आता आपण काय करूया मिळालेल्या सारणी टेबलवरून तीनही निर्देशक बिंदू आलेख पेपरवरती प्लॉट करून घ्यायचे. कुठला पॉइंट आहे 0,5. 0,5 म्हणजे x अक्षावरती 0 आणि y अक्षावरती 5 म्हणजे 0,5 हा पॉइंट इथे आहे. -6,0 x अक्षावरती -6 आणि y अक्षावरती 0 म्हणजे -6,0 हा पॉइंट इथे आहे. त्याचबरोबर तिसरा x अक्षावरती 3 पाहिजे आणि y अक्षावरती 7.5 म्हणजे x अक्षावरती 3 आणि y अक्षावरती 7.5 म्हणजे हा पॉइंट बघा हे 3 आणि 7.5 म्हणजे इथे असेल 3,7.5. आता मिळालेल्या तीनही पॉइंट मधून आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची. ती लाईन असे असेल की तिन्ही पॉइंट आपल्याला एका सरळ रेषेमधूनच जाणार हे फिक्स असतंय. कारण की आपण एक सामायिक समीकरण सोडवत असताना तीनही पॉइंट आपल्याला एका सरळ रेषेमधूनच जातात. आता ही एक आपण लाईन ड्रॉ करून घेतली तीनही पॉइंट मधून जाणारे. कुठल्या इक्वेशन साठी लाईन ड्रॉ करून घेतली 5x - 6y + 30 इज इक्वल टू 0. आता सेम पद्धतीनं अजून एक सारणी टेबल ड्रॉ करून घ्यायचा आहे. सारणी टेबल मध्ये x y या किमती फाइंड आउट करून घ्यायच्यात. आता समीकरण काय दुसरं 5x + 4y - 20 इज इक्वल टू 0. आता इथे x ची 0 ठेवून बघूया. चला x ची 0 ठेवली असता 5x + 4y - 20 इज इक्वल टू 0. आता x ची किंमत आपण 0 ठेवली असता 4y - 20 इज इक्वल टू 0. 4y इज इक्वल टू 20 मिळेल आणि y इज इक्वल टू 20 भागिले 4 म्हणजे y इज इक्वल टू 5 मिळणार आहे. म्हणजे x ची 0 कन्सिडर केली असता 0,5 हे या बिंदूचे निर्देशक बिंदू आपल्याला मिळाले आहेत. त्याचबरोबर आता आपण काय करूया आता इथे y ची 0 ठेवून बघूया. x ची एकदा 0 ठेवली. आता आपण काय करूया y ची एकदा 0 ठेवून बघूया आपल्याला x चे काय पॉइंट मिळतात. आता 5x + 4y - 20 इज इक्वल टू 0. 5x + 4 × y ची 0 ठेवली म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे बघा 5x इज इक्वल टू 20 x इज इक्वल टू 20 भागिले 5 म्हणजे x इज इक्वल टू तुम्हाला 4 मिळालेले. म्हणजे x ची किंमत 4 मिळालेली आहे. इथे ठेवून घेऊया 0,4,0. आता दोन निर्देशक बिंदू आपल्याला मिळाले आहेत म्हणजे आपण लाईन ड्रॉ करू शकतो. चला अजून एक पॉइंट आपण काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला लाईन व्यवस्थित ड्रॉ करता येईल. आता तिसरं आपण काय करूया आता समजा x इज इक्वल टू 2 कन्सिडर करूया. आता 5x + 4y - 20 इज इक्वल टू 0. 5 × 2 + 4y - 20 इज इक्वल टू 0. 10 + 4y - 20 इज इक्वल टू 0. 4y इज इक्वल टू 20 या बाजूला गेला असता +20 होईल आणि -10 होईल. y इज इक्वल टू 10 मिळेल. y इज इक्वल टू 10 भागिले 4 म्हणजे y इज इक्वल टू 2 पंचे 10 2 दोन्ही 4
म्हणजे y इज इक्वल टू, आता इथे 2.5 मिळालेला आहे आपल्याला, 2.5 म्हणजे हा पॉईंट आपण प्लॉट करू शकतो. चला 2,2.5 हा तिसरा पॉईंट मिळालेला आहे. आता तिसरा पॉईंट पण आपल्याला आलेख पेपरवरती पॉईंट करून घ्यायचा आहे. कसा? 0,5 एक्स अक्षावरती 0, वाय अक्षावरती 5 हा पॉईंट इथे आहे. तसेच दुसरा पॉईंट आहे 4,0 एक्स अक्षावरती 4 आणि वाय अक्षावरती 0 हा पॉईंट इथे आहे. तिसरा पॉईंट आहे 2,2.5 म्हणजे एक्स अक्षावरती 2 आणि वाय अक्षावरती 2.5 म्हणजे हा पॉईंट इथे आहे. 2,2.5 समजलं? आता हे बघा 2,2.5 म्हणू शकते ह्याला. आता तीनही पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत. कुठे कुठे आहेत आपले पॉईंट? पहिला, दुसरा आणि तिसरा 4,0 4,0 म्हणजे एक्स अक्षावरती 4,0 किती आहे? 4,0. आता तीनही पॉईंट मधून आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची. कशी लाईन ड्रॉ करून घेणार? हे बघा, तीनही पॉईंट मधून आपण लाईन ड्रॉ करून घेतली. आता ही लाईन कुठल्या इक्वेशन साठी आहे? आपलं इक्वेशन काय आहे? 5x + 4y - 20 इज इक्वल टू 0 हे आहे आपलं इक्वेशन. आता ह्या इक्वेशनाचे म्हणजे दोन लाईन ज्या आपण दोन सारणी टेबल वरून ड्रॉ केल्यात, ह्या ड्रॉ केलेल्या सारणी टेबल वरून तुम्हाला छेदनबिंदू म्हणजे ह्या दोन लाईन कुठे छेदल्यात ते पाहायचे. दोन लाईन छेदलेल्या आहेत इथे. आता ह्या छेदनबिंदूचे कोऑर्डिनेशन पॉइंट आहेत 0,5 म्हणजे 0,5 ही या समीकरणाची उकल आहे. 0,5 म्हणजे आलेख पद्धतीनं तुम्हाला ही एक मेथड, आलेख पद्धतीनं समीकरणाची उकल काढता येते की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला अशी उदाहरणं दिलेली असतात. आता आपण फक्त दोन सारणी टेबल ड्रॉ करून त्या एक सामायिक समीकरणाची उकल 0,5 ही फाइंड आउट केलेली आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही एक सामायिक समीकरणाची उकल आलेख पद्धतीनं फाइंड आउट करू शकता. आता राहिलेली दोन उदाहरणं तुम्ही स्वतःहून होमवर्क म्हणून ट्राय करायचे आहेत. जर तुम्हाला नाहीच आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की मला हे उदाहरण आलेख पेपर म्हणजे आलेख पद्धतीनं सोडवता आलं नाही, तर मी तुम्हाला ते उदाहरण पुढील लेक्चरमध्ये सोडवून देईल. म्हणजे सर्वांना ही मेथड समजलीच असेल, कारण की आपण पाठीमागील लेक्चरमध्ये ह्यावरील उदाहरणे तसेच सराव संच सोडवत असताना सुद्धा आलेख पद्धतीनं एक सामायिक समीकरण कशी सोडवायची याची उदाहरणे घेतली होती. त्यावरून आपण आता दोन जी राहिलेली एक सामायिक समीकरणाची उदाहरणे आहेत ते तुम्हाला होमवर्क म्हणून देत आहे. तुम्ही स्वतःहून ट्राय करायचे आहेत त्या दोन एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी. तुम्हाला सांगितलेली जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर फॉलो केली तर तुम्हाला आलेख पद्धतीने त्या समीकरणाची उकल नक्की मिळेल. चला भेटूया पुढील लेक्चरमध्ये आणि आपण अशाच पद्धतीनं आपला संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 धासू पद्धतीनं कंप्लीट करूया आणि पुढील चॅप्टर सुद्धा आपल्याला लवकरात लवकर स्टार्ट करायचा आहे. पुढील चॅप्टर असेल वर्ग समीकरण. त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या झिरो टू हिरो बॅचचा म्हणजे फायदा विद्यार्थ्याला पोहोचावा त्यासाठी तुम्ही लिंक शेअर करा आणि आमच्या शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया. धन्यवाद.